नमस्कार, मी अतुल कुलकर्णी. आज एका वेगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी मी आज खास आपल्याकडे आमंत्रित केलं आहे राज्य सहकारी बँकेचे प्रशासक श्री विद्याधर रानासकरजींना. साहेब नमस्कार, आपलं स्वागत आहे लोकमतमध्ये. अतुलजी नमस्कार. नमस्कार. येस. एक आनंदाची बातमी मध्यंतरी आली की राज्य सहकारी बँकेने 702 कोटीचा नफा मिळवला. आता मध्यंतरी रिझर्व्ह बँकेने आय आर डीची एक प्रोव्हिजन केली. ती जर प्रोव्हिजन केली नसती तर हा नफा जवळपास 910 कोटीच्या घरात गेला असता. तर एवढा 702 कोटीचा नफा आणि मागचे सलग 3-4 वर्ष राज्य सहकारी बँकेचा नफा हा 600-650च्या आसपास आहे कोटींच्या घरात. तर ही किमया कशी साध्य झाली? खरं तर म्हणजे एक टीमवर्क आहे हे, खरं सांगायचं म्हणजे. कारण का सहकारामध्ये सहकार पाहिजे. आणि प्रामाणिकपणे सांगायचं झालं, ज्यावेळी या बँकेवर ॲडमिनिस्ट्रेटर नेमला गेला, त्यावेळी या बँकेची सेवक संख्या 3,200 होती. ओके. आज सेवक संख्या 765 आहे. हो. 765. कारण मी सगळ्या लोकांना जे राजकीय उद्दिष्टाने जी भरती केलेली होते, एक्झाम नाही, काही नाही, नुसते वशिल्याने, त्या सगळ्या लोकांना मी सांगितलं, तुम्ही व्ही-आरच घ्या आणि तुम्ही राजकारणात जा, तुम्ही तिथं मंत्री व्हा. मला अभिमान आहे, मी तुम्हाला नमस्कार करायला येईन, नक्की येईन. पण बँकेत नको तुम्ही माझ्या. आणि युनियनशी मी ॲग्रीमेंट केलं. युनियनला आनंदराव आडसूळ म्हणून आमचे युनियन लीडर आहेत, त्यांनी मला चांगलं साथ दिली आणि मी सगळ्यांना व्ही-आरच दिली. एकच गोष्ट सांगतो, की ज्यावेळी 3,200 स्टाफ होता, त्यावेळी माझा टर्नओव्हर 15,000 कोटी होता. हो. आणि आज 765 स्टाफ आहे आणि माझा टर्नओव्हर 63,000 कोटी आहे. म्हणजे स्टाफ माझा कमी झाला 2/3नी आणि टर्नओव्हर मात्र 15,000 कोटीवरून 63,000 कोटी गेला. क्या बात. म्हणजे स्टाफ तोच आहे. म्हणजे पर एम्प्लॉई माझा बिझनेस आज 76 कोटी आहे. तर हे का होतं? तर स्टाफची इन्व्हॉल्वमेंट त्यामध्ये असल्याशिवाय होत होत नाही. आणि स्टाफची इन्व्हॉल्वमेंट कधी येईल, की स्टाफला जर कळलं आपलं जे संचालक मंडळ आहे किंवा आपला जो प्रशासक आहे, हा दिवस-रात्र फक्त बँकेचाच विचार करतो. बरोबर आहे. त्यामध्ये दुसरी गोष्ट मी आज सगळ्यात महत्त्वाची केली, की सोशल बँकिंग. हो. म्हणजे सोशल बँकेला मी सगळ्यात जास्त महत्त्व दिलं. म्हणजे माझ्याकडे जास्तीत जास्त नफा हा उद्देश न ठेवता, जरुरीपुरता नफा पण तळागाळापर्यंत मला पोहोचायचं आहे. शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचं आहे. आणि स्टाफकरता मी खूप सुविधा दिल्या. इतक्या सुविधा दिल्या, की आज भारतामध्ये एकाही सहकारी बँकेचं पेन्शन योजना नाही. मी ₹10,000 पेन्शन योजना सुरू केली. 2024 नंतर रिटायरमेंट झालेल्या प्रत्येकाला ₹10,000 माझं पेन्शन मिळतं. आज राज्य बँकेचा किती जुना कर्मचारी हयात असला, तरी देखील त्याला आजारपणामध्ये दुर्धर आजाराला ₹5,000 औषध पाण्याला दरमहा पोहोचतात. क्या बात है. मी आज सेवकांना जर कोरोना काळामध्ये जे सेवक माझे मृत्युमुखी पडले, त्या सेवकांना की मृत्यू पडलेल्या दिवशी ते व्ही-आरच घेतली असं समजून उरलेल्या प्रत्येक वर्षाला 4 महिन्याचा पगार, 10 वर्ष आधी वारला असेल तर 40 महिन्याचा पगार त्याच्या घरी पोहोचला रात्रीच. क्या बात आणि प्लस त्याला ₹7.5 लाख अनुदान, हे पण पोहोचलं नियमानुसार. सेवक भरती मी टोटली IPBS थ्रू केली. वशिला कोणाचाही नाही. म्हणजे म्हणजे त्या सेवक भरतीवर येणारच आहे. पण म्हणजे हे आश्चर्य म्हणता येईल आपल्याला सगळ्यांना, की इतका कमी स्टाफ असताना आज बँकिंग 65,000 63,000 कोटीवर तुमचं गेलेलं आहे. सहकाराला आपल्या महाराष्ट्रात 100 वर्ष पूर्ण झाली सहकार चळवळीला आणि ही चळवळ कायम सामान्य माणसाशी जोडली गेली. आपण 3 टायर सिस्टीम स्वीकारली होती. विविध सेवा सोसायट्या असतील, जिल्हा बँक असेल, मग राज्य सहकारी बँक. या सगळ्या याच्यात सामान्य माणूस आणि सामान्य शेतकरी हा त्याचा केंद्रबिंदू होता. आता सगळीकडे खाजगीकरण मोठ्या प्रमाणावर सुरू झालंय. खाजगी बँका मोठ्या प्रमाणावर येत आहेत. याच्यात राज्य सहकारी बँक किंवा सहकारी बँकेचं किंवा सहकाराचं महत्त्व काय राहणार आहे? तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. कारण का सहकार हा विषय आहे खाजगी आणि पब्लिक. तर प्रायव्हेट आणि पब्लिक सेक्टरचा सुवर्णमध्य म्हणून सहकाराचा खरा उदय झाला. प्रायव्हेट सेक्टरमध्ये भांडवल खूप आहे. पब्लिक सेक्टरमध्ये पण मनुष्यबळ, भांडवल फारच आहे. पण जिथं या दोन्ही क्षेत्रामध्ये ज्यांना वाव नाही, असे गरीब लोकं एकत्र येऊन कॉमन हॉटस्पॉटमध्ये शेअर रूपाने पैसे टाकून ते आपापला धंदा करतात. मग हाऊसिंग सोसायटी असू द्या, दूध असू द्या, ऊस उत्पादक शेतकरी एकत्र येऊन साखर कारखाना काढणं बरोबर आहे. असू द्या. त्यामुळं जिथं प्रायव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टर इतकं वाव नाही, ते सगळे सहकार क्षेत्रामध्ये खरे हो. आलेत. त्यामुळे सगळे सामान्य लोक आहेत, कॉमन लोक आहेत.
आणि राज्य बँक म्हटलं तर संपूर्ण राज्यातल्या सहकार क्षेत्राचं मी एक लीडरशिप करतो. एक पालकत्व स्वीकारलं आहे. लीडरशिप शब्द योग्य नाही. मी त्यांचं पालकत्व स्वीकारलेलं आहे. त्यामुळे यांच्या संबंधी आता अनेक जिल्हा बँका, बँका अडचणीत असतात. या सगळ्या बँकांना, या सहकारी संस्थांना सक्षम करायचं. सक्षम म्हणजे सामाजिक दृष्टिकोनात सक्षम आहेतच. कारण सामाजिक अनेक वेळा रिझर्व्ह बँक नेहमी म्हणते, या सहकार क्षेत्रामध्ये सामाजिक बांधिलकीची कल्पना किंवा सामाजिक बँकिंगची कल्पना याच लोकांनी मूर्त स्वरूपात आणली. पण त्यांना बँकिंग येत नाही. पण त्यांना प्रोफेशनलिझम आहे, हा रिझर्व्ह बँकेचा एक आवडता शब्द आहे. व्यावसायिकता नाही. त्यांच्या दृष्टीने व्यावसायिकता शब्द म्हणजे मॅक्झिमम प्रॉफिट. इथं मॅक्झिमम हा शब्द मिसिंग आहे. तिथं ते म्हणतात की तुम्ही चॅरिटेबल इन्स्टिट्यूट चालवता. मग सगळ्या लोकांना मी बँकिंग अवेअरनेस, बँकिंग शिकवणं, हे सामाजिक काम करत असताना पण आर्थिक सक्षमतेला पण तेवढं महत्त्व दिलं पाहिजे. या दृष्टीने सगळ्या जिल्हा बँका, सगळ्या अर्बन बँका यांच्या पाठी मी विविध स्कीम आखल्या. खूप स्कीम आखल्या. पण ज्या पद्धत मी म्हणजे राज्य सहकारी बँकेवर जेव्हा संचालक मंडळ होतं, तेव्हा त्याची मी एक मोठी मालिका लिहिली होती आणि त्या मालिकेनंतरच हे संचालक मंडळ बरखास्त झालं. ते आजतागायत बरखास्तच आहे. एका दृष्टीने चांगलं आहे असं म्हणण्याइतपत काम तुम्ही करून ठेवलेलं आहे, की इतका मोठा नफा मिळवून दिला, नको ती भरती कमी करून टाकली. त्याच्यामुळे बँक फायद्यात आली आणि लोकांना त्याचा निश्चितपणे फायदा झाला. पण सहकाराचा जन्मच मुळात सहकारी बँकिंगचा सामान्य माणसाला नफा मिळवून देणं, त्याला लाभ मिळवून देणं आहे. बँकिंग एकीकडं खूप प्रॉफिटमध्ये येत असताना आपण सामाजिक नफ्याचं गणित कसं मांडतो? सामाजिक नफा कसा बघता तुम्ही ह्या नाही, बँकिंगच्या मी माध्यमातून? असं केलं, की माझी प्रत्येक योजना जी आहे, सामान्य लोकांसाठी आहे. मी आता समजा शेतकऱ्यांचं मी बघितलं, उत्पादन जास्त झालं म्हटल्यावर त्यांना भाव पडतात. हो, भाव पडतात म्हटल्यावर त्यांना गोडाऊनमध्ये नंतर त्यांना पैसे पाहिजे असतात. मी शेतकऱ्यांसाठी मी योजना केली ब्लॉक चेनच्या माध्यमातून. ती योजना अशी आहे गोडाऊन रिसीटची. त्या शेतकऱ्यांनी माल गोडाऊनमध्ये ठेवल्यावर 4थ्या मिनिटाला, मी विनोद करत नाही, 4थ्या मिनिटाला त्या शेतकऱ्याच्या खात्याला पैसे जमा असतात. हो. शेतकरी मला बघत नाही, मी शेतकऱ्याला बघत नाही. तो माझ्या बँकेचा खातेदार असो व नसो. मी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाशी करार केला आहे. तर वखार मंडळात त्याचं सामान पोतं गेल्यावर 4थ्या मिनिटाला ब्लॉक चेनच्या माध्यमातून त्याच्या खात्यात 80% पैसे जमा होतात. ती जी योजना मी कॉटन जे विदर्भात गेलो. हो, हो. विदर्भात पाहिलं, हे ऊस उत्पादक शेतकरी छोटे आहेत. तिकडे त्याला कापूस उत्पादक. कापूस छोटा आहे. म्हणून ती आत्महत्या जास्त का होतात. मग या सगळ्या 100 लोकांचा गट केला. या 100 लोकांचा गट करून ते कॉटन प्रोड्युसर जे फेडरेशन आहे, त्यांना मध्ये घेतलं आणि त्यांचं स्पिनिंग, जिनिंग करून एक बेल केलं विशिष्ट प्रतीचे कापसाचे आणि त्याला रिलायन्ससारख्या लोकांची आज ऑर्डर आली आणि क्या त्या बात! लोकांना मी फायनान्स करतो ब्लॉकचेनच्या माध्यमातून. माध्यमातून. बरोबर. त्यामुळे माझा जो काय फायनान्स जातो, आता सगळ्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँका असतील. अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांना ते कस्टमरला, गरीब लोकांना एक आणतात, त्यांना भांडवल देतात, त्यांना व्यापारी बनवतात, उद्योजक बनवतात आणि त्यांचं हे वाढलं, रिक्वायरमेंट वाढली, की ती रिक्वायरमेंट द्यायची, पूर्ण करायची क्षमता नागरी सहकारी बँकांची असते. आपण सांभाळलेला चांगला कस्टमर नाईलाज असतो, व्यापारी बँकेमध्ये जातो. बरोबर आहे. कमर्शियल. मी तसं नाही केलं. मी आता असं केलंय, की तुमचं लिमिट जर 10 कोटी असेल आणि तुमच्या कस्टमरला जर 12 कोटी पाहिजे असतील, तर तो दुसरीकडे जाऊ नये. म्हणून तुमचं जेवढं एक्सपोजर आहे, त्याच्या 3 टाइम्स मोर एक्सपोजर मी नागरी सहकारी बँकांना देतो. म्हणजे माझे 30 कोटी, त्यांचे 10 कोटी, 40 कोटीचं लिमिट असेपर्यंत तो मनुष्य तुमच्याकडेच राहील. क्या बात! त्यामुळं क्या तो बात! मनुष्य दुसरीकडे जात नाही. त्यामुळे त्या बँकेला मी सांभाळलेला कस्टमर त्याच्याकडे राहतो. अशा इतक्या योजना केल्या मी जिल्हा बँकांना, याला त्याला, पॅक्सच्या बाबतीमध्ये. आता जिथे जिल्हा बँका अडचणीत आहेत, मी रिझर्व्ह बँकेनं परवानगी घेतली नाबार्डकडून आणि थेट मी पॅक्सला कर्जपुरवठा करतो. कारण जिल्हा बँक त्या नाशिक घ्या. नाशिक जिल्हा बँक त्या परिस्थितीत नाही की पॅक्सला कर्जपुरवठा करेल. बरोबर पण आहे. नियमानुसार मला राज्य बँकेला डायरेक्ट पॅक्सला कर्जपुरवठा करता येत नाही. नियम आहे. 3 टायर सिस्टममध्ये आय शुड रूट थ्रू डी-सी-सी-बी. अशा वेळी जिथं जिल्हा बँका अडचणीत आहेत, तिथं थेट यांना मी परवानगी घेतली. अशा प्रकारे मी सोशल आणि तळागाळातल्या माणसांना मला कसं वर आणता येईल. आता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना मी 0% कर्जानी लोन दिलं. क्या बात है! 0 ज्याने आत्महत्याग्रस्त केले त्यांच्या सगळ्या मुलांना शिक्षण हा राज्य बँके थ्रू 0% होतं. वाह! मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असताना ती योजना त्यांच्या हस्ते आम्ही ती हे सुरू केली. केली. त्यामुळे जे आहे ते नुसता नफा हा उद्देश नाही.
बँकिंगमध्ये त्या तळागाळातल्या लोकांना आर्थिक सक्षम करत असताना त्याचा जरुरी पुरता नफा हे पत्व आहे. मॅक्झिमम नफा हे माझ्याकडे प्रिन्सिपल पण नाही. अनासकरजी आपण बघतो की आता दूध संघ असेल किंवा सहकारी साखर कारखाना असेल, हे सगळीकडं आता खाजगी क्षेत्र वाढायला लागलं. खाजगी कारखाने यायला लागले, खाजगी दूध संघ यायला लागले आणि मग त्यांची मोनोपोली यायला लागली. हे जर वाढत चाललं तर या सगळ्याचं सहकारी बँक ही कशी जगेल? सहकारी बँकिंग कसं टिकेल या सगळ्या ह्याच्यात? माझं एक थोडं परखड मत आहे. मी बऱ्याच वेळेला बोलतो, पण काही लोकांना आवडतं, आवडत नाही. हे नेहमी एक वाक्य आहे, की सहकार हा टिकला पाहिजे, जगला पाहिजे. पण त्या सहकार संस्कृती सांभाळली पाहिजे. ती बरोबर. सहकार संस्कृती नेमकं आज सांभाळली जात नाही. की मी परवाच एक कॅलेंडर प्रकाशित केलं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं. मुख्यमंत्री प्रत्येक पानावरचं ते वाक्य वाचत होते. त्याच्या एकात मी असं लिहिलं, की शेजारच्या सहकारी कारखान्याचा ऊस पळवणं हे सहकार संस्कृतीत बसत नाही. कारण का तो पण एक सहकारी कारखानाच आहे. बरोबर आहे. अगदी आणि बरोबर आहे. आजूबाजूला सगळे साखर कारखानदार होते मुख्यमंत्र्यांच्या बाजूला. मुख्यमंत्री मला म्हणले, "तुझ्या डोळ्यासमोर कोण-कोण अपेक्षित आहेत त्यांना हे कॅलेंडर पाठव. जरूर पाठव." आणि हे नेतृत्व जे पाहिजे सहकाराला, आज जो काही प्रकार आहे तो नेतृत्वाचा आहे. तुम्ही कुठेही जा. कारण 2 वाक्य मी उद्धृत करतो नेहमी. फार महत्त्वाची आहेत. एक शरद जोशी जे शेतकरी संघटनेचे हो, मुख्य हो, होते. हो. त्यांनी एकदा वाक्यानं हे वाक्य गडकरी साहेब पण आपल्या भाषणात सांगतात. त्यांनी असं सांगितलं, "एक सक्सेस ऑफ ए कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट इज नॉट ए सक्सेस ऑफ कोऑपरेशन. इट इज सक्सेस ऑफ द लीडरशिप हू रन्स दॅट इन्स्टिट्यूट." बरोबर. उलटं पण त्याने तेच म्हटलं, "फेल्युअर ऑफ ए कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट इज नॉट ए फेल्युअर ऑफ दॅट इन्स्टिट्यूट. इट इज अ फेल्युअर ऑफ दॅट लीडरशिप." बरोबर. तसं दुर्दैवाने मधल्या काळात लीडरशिप महाराष्ट्रात खराब जर आहे. आपण बघितलं, तर सहकारी क्षेत्रात आलेल्या सगळ्या नेत्यांनी स्वतःचे मतदारसंघ स्वाहाकार. स्वाहाकारच केला. स्वतःचे मतदारसंघ त्याचे सांभाळायसाठीच त्याचा वापर छत्रपती केला. शाहू महाराजांचं एक वाक्य आहे, खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी माझ्या कॅलेंडरमध्ये पण ते आहे. माझ्या कॅलेंडर सहकार संस्कृती नावाने माझं कॅलेंडर आहे यावेळचं. ते म्हणले, एखाद्या मेंढ्यांच्या कळपाचं नेतृत्व एखाद्या त्या मेंढपाळाकडे दिलं, तर त्याच्यावर असणारे प्रेम, आस्था असल्यामुळं तो त्या मेंढ्यांच्या कळपाला सुरक्षित जागी घेऊन जाणार. बरोबर पण आहे. जर त्या मेंढ्यांच्या कळपाचं नेतृत्व एखाद्या कसायाकडे दिलं, तर तो त्यांना कत्तलखान्यातच घेऊन जाणार. दुसरीकडे नेऊच शकत दुसरीकडे नाही. नेऊच शकत नाही. नाही आणि मधल्या काळात काय झालं कोऑपरेटिव्हमध्ये आपण सगळ्यांनी बघितलंय. पण सुदैवाने आता गेल्या काही वर्षात ज्या पद्धतीने राज्य सहकारी बँक काम करतीये, त्याच्यामुळे लोकांना दिलासा वाटतो, ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. पण ज्या जिल्हा बँकांवर सगळं भिस्त आहे, काही मोजक्या जिल्हा बँका सोडल्या, काही अपवाद सोडले, तर अनेक जिल्हा बँका आजही अडचणीत आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य सहकारी बँक कशी तग धरणार मग? आता आम्ही काय केलंय, आत्ता पहिल्यांदा सांगतो, की इतिहासात पहिल्यांदा मी एक नवीन संकल्पना मांडली, हं. की मी ही राज्य बँक छान चालवल्या म्हटल्यावर मध्ये मला ऑफर आली, की तुम्ही नागपूर घ्या, वर्धा घ्या, नाशिक घ्या. म्हटलं माझ्या एकट्या माणसाचं हे काम नाही. मला काही लिमिटेशन्स आहेत. मी सांगितलं, तुम्ही माझ्या बँकेला इन्स्टिट्यूशनल ॲडमिनिस्ट्रेटर, बरोबर. पहिली संकल्पना मी केली, इन्स्टिट्यूशनल ॲडमिनिस्ट्रेटर. इतिहासात नाही, कायद्यात नाही. ते कायदे पातळीवर खूप त्याचा उहापोह झाला. शेवट मी पर्सनच्या डेफिनेशनमध्ये त्याला सांगितलं, पर्सन इन्क्लूड्स इन्स्टिट्यूट, बँक ऑल्सो. मग माझी पहिल्यांदा नेमणूक माझ्या बँकेची नागपूर जिल्हा बँकेवर आत्ता झाली. नागपूर जिल्हा बँक पूर्ण लॉसमध्ये होती. आता जवळ-जवळ प्रॉफिटमध्ये यायला लागली. पुढच्या वर्षी नाशिक जिल्हा बँक संपूर्ण नफ्यामध्ये येईल. त्यामुळं राज्य बँकेने नागपूर जिल्हा बँक घेतली, राज्य बँकेने घेतली आणि ती बाहेर काढली. ते दत्तक घेण्यासारखं दत्तक असतं. घेतल्यासारखं. नाशिक जिल्हा बँकेचं मी इन्स्टिट्यूशनल ॲडवायझर आहे. वर्ध्याला पण मी आहे. त्यामुळे असं मी काय करतो, माझ्या राज्य बँकेचा जो काही स्टाफ आहे, माझी जी काही स्ट्रेंथ आहे, माझी जी काही रिसोर्सेस आहेत, मी सगळं मी त्या बँकेकरता वापरतो. आता त्यात मी काय केलं, नागपूर जिल्हा बँकेला जो खर्च इनिशियल कॅपिटल एक्सपेंडिचर होता, तो सगळा मी केला. मी नागपूर जिल्हा बँकेला 0% लोन दाखवलं. आणि नागपूर जिल्हा ज्यावेळी नफ्यामध्ये येईल, त्यावेळी ते माझं लोन रिपे होईल. म्हणजे बँकिंग पण व्यवस्थित होईल. पण मी इंटरेस्ट नाही लावला. हे सोशल काम आहे माझं. मी अपेक्स बँक आहे. तर या लोकांना वर आणल्याशिवाय माझा उपयोग काय? माझं जबाबदारी आहे. बरोबर आहे, बरोबर त्यामुळे आहे. असं मी सगळ्या जिल्हा बँकांच्या करता आज मी प्रयत्नशील आहे. पण आपल्याकडे सहकारिता मंत्रालय नावाचं एक नवीन मंत्रालय मध्यंतरी झालं आणि स्वतः अमित शहा त्या खात्याचे मंत्री आहेत आणि केंद्र आणि राज्य यांच्यातला हा सामायिक विषय आहे. तर अशा वेळी धोरणांच्या पातळीवर काही दूरगामी धोरण आखण्याची काही हालचाल सुरू आहे का? कारण शेवटी सहकार टिकलं तर खूप गोष्टी टिकतील आणि सहकार संपलं तर पुन्हा जंगलराज यायला वेळ लागणार नाही. म्हणजे खाजगी लोक कसे वेठीला धरतील याची गॅरंटी नाही.
तर हे टिकण्यासाठी काही धोरण आणण्याची काही हालचाल चालू आहे का? नाही, सध्या कसं केलं आहे, की केंद्र सरकारने या वादात पडलेच नाहीत, हं, की हा सहकार हा विषय स्टेट लिस्टमध्ये आहे का सेंट्रल लिस्टमध्ये. या वादामध्ये ते पडले नाही. पूर्वी सहकार आणि कृषी मंत्रालय एक होतं. म्हणजे शरद बरोबर आहे. पवार साहेब हो, असतानाची गोष्ट आहे. हो. मग त्याने सहकार त्यांना बाजूला काढलं. खरं सहकार मंत्रालय जरी केवळ मल्टीस्टेट करता असलं, खरं म्हणजे हं. आमच्या राज्याचा विषय त्यांच्या अखत्यारीत येत नसला, तरी त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी संपूर्ण करता एक सहकारी धोरण बनवलं. आत्ता 2025ला. शेवटचं धोरण आलं होतं ते 2002 साली वाजपेयींच्या हो, काळामध्ये. बरोबर आहे. त्याच्यानंतर आजपर्यंत धोरण आलं नव्हतं ते आणि 25ला आला. हां, आता 2025ला कोऑपरेटिव्ह पॉलिसी केली आणि ते प्रत्येक राज्य सरकारला सांगितलं, तुम्ही स्वतःची एक पॉलिसी करा, व्हिच इज अलाइन विथ इक्वल टू दॅट सेंट्रल पॉलिसी. आता मी त्या कमिटीचा सदस्य आहे. आता मी पॉलिसी बनवतोय. आता त्या म्हणजे पॉलिसीमध्ये त्या ज्या गाईडलाईन आल्या त्याच्याशी तशाच पूरक पूरक आपलं असलेलं धोरण बनवा असेल. धोरण. ओके. त्यामुळे जवळ-जवळ कॉन्फ्लिक्ट होणार नाही. हो. कायद्याच्या कक्षेत बघायला गेलं तर तुमचीच पॉलिसी ती आहे. त्यामुळे राज्य ते राबवतीये आणि त्या पॉलिसी आम्ही मी त्या 2 गटाचा अध्यक्ष आहे. मी पहिल्या त्यात असं म्हणणं आणलं, की राजकारण विरहित सहकार. बरोबर आहे. एक धोरण मी त्यात आणलेलं आहे. मी आग्रह धरतोय ते धोरण असावं. पण अशा प्रकारे नवीन पॉलिसी होऊन त्यामध्ये मग इंटर सेक्टर कोलॅबोरेशन आहे. बरंच नवीन-नवीन धोरण आहेत त्यामध्ये. पण केंद्राशी सुसंगत ती पॉलिसी असेल. त्यामुळे कॉन्फ्लिक्ट होणार नाही केंद्र आणि कॉन्फ्लिक्ट. राज्यामध्ये. पण आत्ता तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हणालात, की सहकारी बँकांचं तुम्ही पालकत्व एक प्रकारे घेताय. त्यांना नुकसानीतून फायद्यात आणायचा प्रयत्न करताय. पण दुसरीकडे याच्या विरुद्ध भूमिका रिझर्व्ह बँकेची दिसते. रिझर्व्ह बँक ही ज्या सहकारी बँका सुदृढ आहेत, त्यांचं खाजगीकरण करायला ते प्रोत्साहन देत आहेत. तर मग नाही, हे कसं मॅच होणार आहे नाही, यासोबत? मध्यंतरी एक खूप प्रकार झाला. रिझर्व्ह बँकेची सतत पत्र येत होती मोठमोठ्या बँकांना. फारसो बँक, कॉसमस बँक मी नावं घेतो कारण का हो, ते घडलेली गोष्ट आहे, हो. की तुम्ही तुमचं रूपांतर या 20,000 कोटीच्या वरच्या बँका त्यांनी त्यांचं रूपांतर एक स्मॉल फायनान्स बँकेमध्ये करावं असं त्यांचा घोषणा चालू होता. मी अमितजी शानपुढं माझं एकदा भाषण होतं. मी अमितजी शानना सांगितलं, की "सर ये ऐसा-ऐसा चल रहा है. ये करना यानी कि एक आग आद्धी का सख्ती से धर्म परिवर्तन करने जैसा है." वाह! वाह! मी म्हटलं, "मी कॉपरेटिव्हमध्ये जन्माला आलो, मला कॉपरेटिव्हमध्येच मरायचं आहे. तुम्ही माझं सक्तीने माझं धर्म परिवर्तन करू शकत नाही." ते अमीनजी शाननी ते ऐकलं. त्यांनी भाषणात पण म्हटलं, "अनासकर, जिस स्पिरिट से आपने बात की है, उससे भी ज़्यादा सोच के हम काम करेंगे." मी त्यांना म्हटलं, "आता तुम्ही अनेक कमिट्या बसवल्या, त्याचा काही उपयोग नाही." त्यांनी सांगितलं, "आप जो बोल रहे हो सही है, इसके बाद में एक भी कमिटी नहीं बैठेगी. आप जैसे लोगों को बुलाएंगे." आणि त्याच्यानंतर मात्र रिझर्व्ह बँकेने एकाही बँकेला पत्र लिहिलं नाही, फोर्स केला नाही. त्यामुळं अमितजींच्या कानावर घातल्यानंतर हे थांबलं. परंतु रिझर्व्ह म्हणजे बँकेचं धोरण चुकीचं होतं. यहाँ अनस्कर साहब बैठे हैं। मैं आपको विश्वास दिलाता हूं विद्याधर जी कि आपने जिस स्पिरिट से बात करी है इससे भी ज्यादा सोचकर हम बैंकों को बचाने के लिए जो बन पड़ेगा वो सभी करेंगे। और मैं इतना आश्वासन देना चाहता हूं, कोई नई कमेटी नहीं बनाएंगे। बहुत सारी कमेटियां बन गई, बहुत सारे रिपोर्ट भी आ गए, रिपोर्ट रद्दी में भी चले गए, किसी रिपोर्ट का इम्प्लीमेंटेशन नहीं हुआ है। कोई कमेटी की जरूरत नहीं है। आप जैसे विद्वानों के साथ बैठकर हम समस्या को समझेंगे और उसका रास्ता भी निकालेंगे और आगे भी ले जाएंगे। म्हणजे तुम्ही रिझर्व्ह बँकेचे कान योग्य माणसाकडून टोचले. त्यांच्याकडून योग्य ते झालं ते. एक शेवटचा मुद्दा, सहकारी बँकेची नोकर भरती. जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात, की 3,500 लोकं होते, ते आता 700 लोकांवर आणलं तुम्ही. पण ही रिझर्व्ह बँकेची सहकारी बँकेची नोकर भरती ह्याच्यासाठी काही धोरण असलं पाहिजे का? इतर बँकांच्या भरत्या ज्या पद्धतीने होतात, त्याची एक परीक्षा पद्धत आहे निश्चित अशी, ती लोकांना माहिती आहे. तशा पद्धतीने आता राज्य सहकारी बँकेची देखील भरती प्रक्रिया होणार आहे, होतीये, काय आहे नाही, नेमकं? निश्चित. एक फक्त उदाहरण सांगतो. पूर्वी या बँकेमध्ये असं व्हायचं, जो अध्यक्ष होईल त्याच्या भागातली नोकर भरती व्हायची. एक उदाहरण म्हणून सांगतो. एक अध्यक्ष झाले जळगावचे वगैरे. एका दिवशी या बँकेमध्ये 462 लोकं भरली गेली. अरे बापरे! आणि ट्रकमधून, टेम्पोमधून, एस-टीमधून येऊन ती लोकं भरली. आत्ता माझ्याकडं शिपाईची भरती देखील शिपाई, ड्रायव्हर याची भरती आय-पी-पी-एस थ्रू होते.
इंडियन बँकिंग पर्सनल सिलेक्शन बोर्ड, याची भरती, क्लार्कची भरती IPPS थ्रू होते. पण मी त्याच्या वन स्टेप पुढे जाऊन नुसती परीक्षा नाही, इंटरव्ह्यू देखील IPPS घेते. हो. परवा माझ्याकडे 52 शिपायांची भरती झाली. 52 शिपायांमध्ये सगळ्यात लोएस्ट क्वालिफिकेशन M.Com आहे. अरे बापरे! त्यामध्ये 6 मुली आहेत, 6 BTech आहेत, 11 अभियंता आहेत. माझ्या केबिनच्या बाहेर मुलगा होता, मी त्याला विचारतो किती शिकला? तो म्हटला केमिकल इंजिनियर. बापरे! कुठला आहेस? तर कोल्हापूर विद्यापीठाचा. मग मी परवा त्या सगळ्या लोकांची वाशीला एक मीटिंग घेतली. त्यांना मी ऑनर केलं, त्यांना कपडे दिले, लेडीज शिपायांना साड्या दिल्या पैठणीच्या, आणि त्यांना सांगितलं मी तुमच्याकरता फास्ट ट्रॅक करीन, तुम्ही शिका. पण या बँकेत शिपाई हे पद असं म्हणून मी त्यांना नाव बदललं, अटेंडंट म्हणतो आम्ही त्यांना आता. ओके. शिपाई हे थोडंसं मला इतक्या उच्च शिकलेल्या बरोबर लोकांना आहे, शिपाई बरोबर. म्हणणं मलाच बरोबर वाटेना. तर माझी भरती इतकी प्रामाणिकपणे आहे. तर IPPS सारखी संस्था नाही, खरंय, तिथं तुम्ही खरंय. फोन करू शकत नाही, बोलू शकत वर्षानुवर्षाची नाही. संस्था आहे ती. आणि टिकून आहे. मी शिपाईची पण भरती IPPS थ्रू करतो म्हटल्यानंतर माझ्याकडे कोणाचा वशिला यायचं काही कारणच नाही. परीक्षा इव्हन बदली करता पण एक मुद्दावानी गोष्ट सांगतो. मी एका जे बदली केली तर मला 100 फोन यायचे. सगळे आमदार, खासदार यांचे त्यांचे, की माझ्या मतदारसंघातले, माझे येते, माझं तसं आहे, माझं तसं आहे. मग मी एक युनियनशी ॲग्रीमेंट केलं. युनिक ॲग्रीमेंट आहे. मी म्हटलं एवढ्या लोकप्रतिनिधींचं प्रेशर आल्यानंतर मी त्यांचं तर ऐकला पाहिजे, जे प्रतिनिधी आहेत. पण मी या माणसाला बोनस देणार नाही, कारण का त्यांनी चुकीचं काम केलंय, मला हे आलंय. तर मी तसं ॲग्रीमेंट केलं. इट्स ॲग्रीमेंट विथ युनियन. हो. माझ्याकडे 6 युनियन आहेत महाराष्ट्रात. 6 युनियनची ॲग्रीमेंट केलं. तर मला एक उदाहरण सांगतो. परवा माझ्याकडे एका माजी मंत्र्याचं हे आलं. मी त्या मुलीला, त्या मॅडमला पत्र पाठवलं. वी हॅव रिसिव्ड अ रेकमेंडेशन फ्रॉम ऑनरेबल सो अँड सो. नाऊ ऑप्शन गोज टू यू, वेदर यू वॉन्ट ट्रान्सफर ऑर बोनस. तिने सांगितलं मी त्यांना भेटलेच नाही. हो. मग मी तेच पत्र त्यांना पाठवलं. साहेब या म्हणतात तुम्हाला भेटलेच नाहीत. त्यामुळे आज नियम असा आहे, बदली करतो पण तुम्हाला बोनस मिळणार नाही. माझा बोनस सायझेबल असतो, 2-3 लाखाचा असतो. मी 13.5% 14% बोनस देतो. बरोबर आहे. बरोबर. त्यामुळं आज मी असं केलं, बदली पाहिजे, बदली देतो. मग बोनस नाही मला घ्यायचा. रेकमेंडेशनची पण गरज नाही. तुम्ही सांगा बदली होतो, पण बोनस नाही मिळणार. त्यामुळे असे नवीन आणि जी नियम, नियमानुसार होईल ती होईल बदली. नियम होईल ते. आणि त्याला काही- विंडिक्टिव्ह नेचरने कधी बदली करत नाही, हे हाही लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे असे नवीन प्रयोग केले, खूप प्रयोग केले. त्यामुळं आज स्टाफचा पण विश्वास खूप आहे. आणि युनियननी 9 मागितलं तर मी 11 देतो, 11 मागितलं तर 12 देतो, हे युनियनला माहिती माहीत आहे. झालंय. आणि अनुराग अडसोळांसारखी युनियन आहे, त्यांना विचारा, की ते म्हणतात आम्हाला कधी कमी पडलं नाही, मागायच्या आधीच आम्हाला मिळतं. अजून काय पाहिजे? त्यामुळे 100% कॉन्ट्रीब्युशन सेवकांकडून होतं. त्यामुळे हे टीमवर्क आहे. पण पॉलिसी राबवली आम्ही. एक राज्य सहकारी बँक मी अशी बघितली होती संचालक मंडळाची, की ज्याच्यावर नाबार्डनी प्रचंड ताशेरे ओढले होते आणि अतिशय टीका केली होती. त्याच्यावरून हे संचालक मंडळ तेव्हाचं बरखास्त झालं आणि इतकी वर्षे हे इतक्या उत्तम रीतीने काम चालू आहे. अर्थात तुमची प्रचंड मेहनत त्यात आहे. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विजन त्याच्या मागे आहे, की ज्यामुळे हे सगळं इतक्या चांगल्या पद्धतीने चाललंय. मी तर म्हणेन की अशा काही संस्था ह्या संचालक मंडळ वगैरे याच्यापासून दूर ठेवल्या पाहिजेत आणि मजबूत ॲडमिनिस्ट्रेशन ठेवून चांगल्या चालवल्या तर ह्या आज तुमचा 700 कोटीचा नफा आहे. पुढच्या 2 वर्षात तुम्ही 1000-1200 कोटीचा नफा कमवला तर मला आश्चर्य वाटणार नाही आणि तो मिळावा अशी मी तुम्हाला यावर्षी आमचं टार्गेट 1000 कोटीच आहे. बघा. आणि जाता आता मी एक गोष्ट नक्की सांगेन, की मला सरकारचे खूप आभार मानायचे. कारण का माझ्या काळात 3 सरकारं बदलली हो, गेली. हो. माझी नेमणूक देवेंद्रजींनी केली. उद्धवजींच्या काळातही त्यांनी मला कंटिन्यू केलं. एकनाथजींच्या काळात पण त्यांनी मला कंटिन्यू केलं. आणि परत आत्ताच मला देवेंद्रजींनी परत एक्सटेन्शन दिलेलं आहे. त्यामुळे मला 3ही सरकारांनी मला माझा फ्री हँड दिला. नुसता फ्री हँड नाही दिला, तर भक्कम पाठबळ दिलं. तुम्ही योग्य ते करा, सरकार तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे 3ही सरकारांचं मला मनापूर्वक मी आभार मानतो. पण इतकं मी म्हणालोच की पुढच्या वर्षी हा नफा 1000-1200 कोटीवर जावा अशी मी सदिच्छा देतो आणि आपण वेळ दिल्याबद्दल आपल्याला धन्यवाद. थँक्यू सर. खूप खूप आभारी आहे. खूप आभारी.